नमस्कार, मी विलास माल्ले आणि आपण पाहत आहात जी टीव्ही न्यूज मराठी. विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्यावर महसूल आणि पोलीस विभागाने धडक कारवाई करत रेतीसह ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना रेतीची वाहतूक करण्यात येत आहे. या वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न हा महसूल आणि पोलीस विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. अशातच घाटंजी तालुक्यातील इंजाळा पिंपरी रस्त्यावर विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरवर महसूल आणि पोलीस विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये ट्रॅक्टर मालक अनिल पेंदूर आणि चालक गजानन तोरसाम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये रेतीसह ट्रॅक्टर हा जप्त करण्यात आला. घाटंजी महसूल विभागाचे बिरमल तायडे, नरेंद्र चौडे, देवराव निवल यांच्यासोबत पोलीस विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. संजय ढवळे, प्रतिनिधी जीटीव्ही न्यूज मराठी. विनापरवाना रेतीची वाहतूक करताना इंजाळा पिंपरी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बिरमल तायडे यांनी जीटीव्ही न्यूज मराठी सोबत बोलताना दिली. लाल रंगाचा ट्रॅक्टर अवैध वाहतूक करत असताना आढळून आला आणि आढळून आल्यामुळे त्याला ड्रायव्हरला हात दाखवून थांबवण्यात आला. त्या ट्रॅक्टरवाल्याला विचारणा केली की आपल्याजवळ कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना रॉयल्टी आहे का, तर त्यांनी त्याच्याजवळ कुठल्याच प्रकारचा वाहतूक परवाना रॉयल्टी आढळून आली नाही. त्यामुळे या सदर ट्रॅक्टरवर संयुक्तरित्या पोलीस पथक आणि महसूल पथक यांनी कारवाई केली. किती लाखाचा माल आहे? जवळजवळ अंदाजे 4 लाखाचा ट्रॅक्टर आणि 8,000 रुपयाची चोरून नेत असलेली रेती आढळून आली. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.